नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 119 आणि 120. प्रथम भाग 119. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण सद्ग्रंथांचे वाचन, चिंतन, मनन, श्रवण करतो आणि ते आवश्यकच आहे, योग्यच आहे. पण त्या श्रवणाचा हिशोब, त्या श्रवणाचा ताळा हा गुरुवचनाशी जमला पाहिजे. गुरुवचन कोणते? तेच आपले. सध्या तू स्वतःला जे समजतोस ते तू अजिबात नाहीस, आणि हे कळल्यानंतर जे उरेल तेच तू आहेस. बस, खरे म्हणजे इतकेच गुरुवचन आहे. आपण गुरूंनी ऐकल्याप्रमाणे तंतोतंत आहोत हे लक्षात येताच आपला मी अमुक तमुक असा जो भ्रम आहे तो जातो, व हा भ्रम आहे हे जाणणे ज्यामुळे शक्य होत आहे तेच आपण अगोदरपणापासून शुद्ध केवळ असणेपणानेच आहोत हा बोध होतो. तात्पर्य असे स्वतःला नाहीसे करून जे उरते तेच सत्य. श्री महाराज म्हणतात, पुरुष प्रकृतीची नेमकी व्याख्या सांगतात. नंतरचा इथे काथ्याकूट करायची काही गरज नाही. महाराज म्हणतात, देह म्हणजे प्रकृती व देहात जो आहे तो पुरुष. जिला क्रिया होतात म्हणजे जिच्यावर परिणाम होत राहतात ती प्रकृती, व ज्यामुळे हे परिणाम असे असे आहेत हे जाणवणे शक्य होते म्हणजे ज्याला प्रकृती ही प्रकृती आहे हे जाणवते तो आहे पुरुष. जोपर्यंत तुम्ही स्वतःला काया इत्यादी मानता तोपर्यंत तुम्ही कायमचे अस्वस्थ असमाधानीच राहणार. पण गुरुवचनाचा आदर केला, त्याचे चिंतन मनन केले तर जो विवेक प्राप्त होईल तो विवेक म्हणजेच खरे समाधान. इथे समाधानी असा कोणी नाही, कोणीच नसेल, म्हणजे व्यक्तित्व नसेल, तर तेथे केवळ आणि केवळ समाधान असेल. म्हणजे समाधानी हाच समाधान. इथे ज्ञानी म्हणून काहीच व्यक्तित्व नाही, तर केवळ ज्ञानच असेल. म्हणजे ज्ञानी हेच ज्ञान. इथे भयभीत झालेले अशी व्यक्तिमत्व नसेल, तर केवळ अभयत्वच असेल. तात्पर्य, ज्ञानशक्ती म्हणजेच पुरुष आणि प्राणशक्ती म्हणजेच प्रकृती. ही दोन्ही एकाच शरीरात आहेत. मी आहे असे आपल्यात जे चैतन्य प्रकट झाले आहे ते चैतन्य आपल्याला स्वतःमध्ये म्हणजे चैतन्यात येण्यासाठी सतत खुणावत असते. त्याचाच एक भाग म्हणजे आपल्या ठिकाणचे अवांछित असे आपले असणेपण होय. पण त्याकरता प्रथम देहबुद्धी सोडावी लागेल. सद्गुरूच्या वचनांचा मीच पुरावा असे झाले तरच पुरुष प्रकृती भिन्न नाहीत हे कळेल. म्हणून गुरुवचनाला शरण जा. म्हणजे काय तेच व्हा. कळशीतील पाणी माझे नाही म्हणून समुद्रात होता, व दुसऱ्या अर्थाने मग तुम्ही समुद्रच व्हा. यालाच शरणागती असे म्हणता येईल. याची गोडी लागली की असे ध्यान हे अष्टोप्रहर आपोआप चालू राहते. प्रकृती पुरुष शांत झाले की श्री महाराज त्यांनाच योग निद्रा अवस्था असे म्हणतात. पुस्तकात किंवा सद्ग्रंथात वाचलेल्या गोष्टींचा कस लावायचा असतो आत्मप्रत्ययाशी. भाग 120.
तुम्ही गाढ झोपला, जाग आली, पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय लगेच कार्यान्वित झाली, सक्रिय झाली व झटकन त्यांनी विश्वरूप धारण केले. हेच आपले तथाकथित जग. आपल्या गाढ झोपेत हे जग कुठे होते? म्हणजे प्रगट पण नव्हते आणि अप्रगट असे पण नव्हते. इथे आपण आक्षेप घेऊ शकतो की मी जेव्हा गाढ झोपेत असलो तरी जे लोक जागे आहेत किंवा जे जागे होते तेव्हा तर हे जग होतेच ना. पण याला उत्तर असे आहे की आपण असे हे फक्त आपल्या या जागृत अवस्थेतच म्हणू शकतो. आपल्या त्यावेळच्या गाढ झोपेत म्हणू शकतो काय? आणि सध्या जे लोक जागृतावस्थेत आहेत ते जेव्हा त्यांच्या त्यांच्या गाढ झोपेत जातील तेव्हा ते पण आपल्यासारखेच म्हणतील, माझ्या गाढ झोपेत जरी जग नाही तरी ते इतरांच्या जागृत अवस्थेत तर आहेच ना. परत ते त्यांच्या गाढ झोपेत असे म्हणू शकतील काय? अर्थात नाही. तात्पर्य अशा प्रकारे म्हणजे योग्य प्रकारे तुम्हाला अवस्थात्रयांचा विवेक जर करता आला तर त्याच अवस्थेला बोधावस्था असे म्हणता येईल. सर्वांना आपण जागे आहोत म्हणूनच जग भासते. आपापल्या गाढ झोपेत कुणाच्याच जगाचा काही पत्ता नसतो. श्री डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या गाढ झोपेत अमेरिकासह कोणत्याच जगाचा काहीच पत्ता नाही. पण त्याच वेळी एखाद्या फाटक्या न झोपलेल्या भिकाऱ्याला पण सर्व जगाचा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकासह सर्वांचा पत्ता आहे. म्हणून जग हे जग आहे ही जाणीव सर्वांकरता मिथ्या आहे असे श्री महाराज म्हणतात. आणि ते मिथ्यत्व आपल्याकरता खरे आहे काय याचा ते शोध आपल्याला घ्यायला सांगतात. म्हणजे होय की नाही हे आपणच आपल्याला ठरवावे लागेल असे ते म्हणतात. या जगाचा कोणी निर्माता नाही, कोणी पालन करता नाही, कोणी संहार करताही नाही. सर्व काही आपोआपचे जसे चालले तसेच चालत आहे. ते केवळ स्फुरण मात्र आहे. ते कुणाचे असे स्फुरण नाही. बालपण संपले की तरुणपण आपोआप येते आणि बालपण आपोआप जाते. तारुण्य संपले की म्हातारपण आपोआप येते आणि तारुण्य हे आपोआप जाते. बस इतकेच घडत राहते. याला कुणीच घडवत नाही आणि हे घडवलेले कोणी स्थिर ठेवायचाही प्रयत्न करत नाही, म्हणजे काहीच बिघडवत पण नाही. आपल्याला जे काही कळते, जे काही कळले त्याचेच सुखदुःख असते. आपल्याला जे काही कळते किंवा जे काही कळले त्याचेच सुखदुःख असते. जे कळलेच नाही त्याचे सुखदुःख कसे का असणार? म्हणजेच आपले सुखदुःख हे मूळचे नाही. लहानपणापासून आपल्यावर जे भले बुरे संस्कार समाजाने, जातीने, वातावरणाने, वाचनाने, सद्ग्रंथ वाचून माहिती मिळवल्याने जे संस्कार झाले आहेत ते संस्कार म्हणजेच तुम्ही, म्हणजेच आपण. तुम्ही आणि तुमचे संस्कार एकच, यात द्वैत नाही. लहानपणापासून जे जे तुम्ही ऐकता किंवा जे ऐकत आले आहात, पाहत आला, जे तुमचे संस्कार बनले, बस हेच तुमचे फक्त तुमच्या पुरते तुमचे स्वप्नवत पण जागृतीत पाहिलेले असे स्वप्न जगत होय. ते वस्तुतः मिथ्या असूनही तुम्हाला खरे वाटते आणि त्यामुळेच तुम्ही मूळचे तसे नसलेले स्वतःला सुखी दुःखी हर्षविषादग्रस्त ताणतणावयुक्त असमाधानी समजता. पण तसे तुम्ही नाही. स्वप्न पुरुष जसा काही न करताच ब्रह्मांड तयार करतो. मग काया खरी वाटते म्हणून जगही खरे वाटते. जग जरी पुष्कळ पुष्कळ असले तरी त्यात केवळ भुसा आहे. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, अस्वलाचे कुठूनही चुंबन घ्या, अस्वलाचे कुठूनही चुंबन घ्या, केसच तुमच्या तोंडात येतील, त्यात सत्याचा लवलेश सापडणार नाही. म्हणून अज्ञानरूपी निद्रा भंगताच विश्वस्वप्नही भंगते.
मृगजळाचे पूर सूर्यप्रकाशातच दिसतात, चंद्रप्रकाशात नाही. बालपण गेले, सोबत बागुलबुवाची भीतीही गेली. हेच आत्मज्ञान.